नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी वासंती रूममध्ये आलेली असते. गुरुजींनी सांगितलेलं असतं की आता नवरीला घेऊन या भर मंडपामध्ये. तेव्हा आता वासंती गिरिजाला घ्यायला आलेली असते. त्या ठिकाणी आता वासंती बघते तर तिला काहीच दिसत नाही, म्हणजे तिथे गिरिजा नसतेच. तर तिला एक चिठ्ठी पडलेली दिसते. तर ती चिठ्ठी घेते आणि उचलते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की मला माफ करा, मी नेमकी लग्नाच्या मंडपातून निघून जाते आहे, त्यासाठी मला क्षमा करा. हे वाचून आता वासंतीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो मंडळी. तर आता वासंती जेव्हा खाली येते तेव्हा तिच्यासोबत आता म्हणजे गिरिजा नसते, सुनबाई नसते. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो, सुनबाई कुठे आहे, कुठे गेली सुनबाई? तेव्हा आता वासंती सांगते की ती नाही आहे रूममध्ये, सुनबाई घरात नाही आहे. तेव्हा आता नागेश्वर खूप चिडलेला असतो. नागेश्वर म्हणतो, तिने मला दगा दिलेला आहे, मला धोका दिलेला आहे. आता नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तिलाही माहिती नाही की मी नागेश्वर आहे म्हणून. बघतोच मी कसं काय करायचं आणि तिला कसं कुठून शोधायचं. तिला बरोबर अख्ख्या तुळजापूरमध्ये शोधून काढेल मी. आता दुसरीकडे आता उर्वशी रुद्राचे कान भरत असते की ती आपल्याला फसवून गेली, आपल्याला फसवलं तिने, असं ती आता कान भरत असते. त्या ठिकाणी मंडळी आता अर्जुन येतो. तर आता अर्जुन म्हणतो, अरे हे बघ, आत्याचं आहे ते सगळं आता खरं आहे, कारण तिने सांगितलेलं असतं की तू आता तिला विसर, तू आता तिला नको हे करू, विसरून जाते तिला आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आत्याचं खरंच बरोबर आहे, तू तिला विसर आता. तेव्हा आता अर्जुन रुद्राच्या कानामध्ये हळूच काहीतरी गोष्ट सांगतो, त्याला काहीतरी त्याच्या काही गुपित आहे ती सांगतो आणि रुद्र आता रागारागामध्ये तो फेटा काढतो. तर मंडळी आता रुद्र लग्न करेल का? रुद्राचं लग्न होईल का त्या मुलीसोबत की नाही होणार, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. आणि अर्जुननेही रुद्राच्या कानामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला आता पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.